या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सायकॉलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन. त्याला उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम म्हणतात. हे डॉक्टर केन्स यांनी दिलेलं आहे. तर काय आहे, समजा तुमचं उत्पन्न वाढलं, तर तुमचा उपभोगही वाढतो. म्हणजे तुम्ही कन्झम्पशन करता तो वाढतो. पण जेवढ्या प्रमाणात उत्पन्न वाढते, तेवढ्या प्रमाणात तुमचं कन्झम्पशन वाढतं. समजा तुमचं उत्पन्न आधी 30,000 होतं आणि तुमचं कन्झम्पशन होता ₹15,000. म्हणजे 50% तुमच्या पूर्ण इन्कमच्या प्रपोर्शनेटमध्ये. आता तुमचं इन्कम 90% झालं. आता तुमचं इन्कम ₹90,000 झालं. म्हणजे 30,000 वाढून ₹90,000 झालं. तर तुम्ही साहजिक आहे का हो, ₹45,000 कन्झम्पशनमध्ये खर्च कराल का नाही? तुम्ही 15,000 हून जास्तीत जास्त किती हजारावर जासाल? 25,000 वर जासाल. मग तुमच्या पूर्ण प्रपोर्शनेटच्या किती पर्सेंट झालं ते? 50% नाही तर 50% पेक्षा कमी, समजा 40% पर्यंत ते आपण समजू शकतो. तर यावरून काय लक्षात येते, की माणसाचं जसं-जसं उत्पन्न वाढते, त्याचा उपभोगही वाढतो. पण जो उपभोग वाढतो, तर त्या प्रपोर्शनेटमध्ये वाढत नाही किंवा त्या प्रमाणात वाढत नाही, की ज्या प्रमाणात तुमचं इन्कम वाढते. यालाच सायकॉलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन म्हणतात.